नमस्कार. आजच्या सेशनमध्ये आपण 17 जून 2023 रोजी DMERचा जो पेपर झाला होता त्या पेपरमध्ये आलेल्या इंग्रजीच्या प्रश्नांचे ॲनालिसिस करत आहोत. 4 वाजेपासून 4:30 वाजेपर्यंतची शिफ्ट आहे. सिनियर क्लर्कचा पेपर आहे. 25 प्रश्न विचारली होती. सर्व प्रश्नांचे ॲनालिसिस सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड इन ब्रॅकेट्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. खाली दिलेल्या वाक्यामध्ये एका शब्दाला ब्रॅकेट म्हणजे कंसामध्ये देण्यात आलेला आहे. त्या शब्दाचा अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थाचा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. सेंटेन्स आहे रोहिणी वॉज ॲब्स्टेमियस इन हर लंच अँड एट व्हेरी लिटल थ्रू आउट दी आफ्टरनून. सो शब्द जो आहे तो मित्रांनो बघा ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे ॲब्स्टेमियस. ॲब्स्टेमियस या शब्दाचा अर्थ काय होतो? मिताहारी. जो व्यक्ती फार कमी खातो त्याला आपण ॲब्स्टेमियस असं म्हणत असतो. तसेच संयमी जो व्यक्ती असेल, ज्या व्यक्तीचा आपल्या सर्व इंद्रियांवर संयम किंवा ताबा किंवा कंट्रोल असेल, त्या व्यक्तीला देखील आपण काय म्हणत असतो? ॲब्स्टेमियस असं म्हणत असतो. आता या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द जो आहे तो आपल्याला शोधायला सांगितलेला आहे. बघा पहिला शब्द जो दिलेला आहे तो आहे ॲसेटिक. ॲसेटिक म्हणजे काय? तपस्वी. जो तपस्या करतो त्याला आपण ॲसेटिक असं म्हणत असतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे सिव्हिअर. सिव्हिअर या शब्दाचा अर्थ होतो गंभीर, ज्याला आपण सिरियस किंवा हार्श असं म्हणत असतो. त्यानंतर तिसरा शब्द आहे रिस्ट्रेन. रिस्ट्रेन या शब्दाचा अर्थ होतो प्रतिबंधित, म्हणजे जे काही प्रोहिबिटेड असेल, जे काही रेस्ट्रिक्टेड असेल त्याला आपण रिस्ट्रेन असं म्हणत असतो. आणि त्यानंतर या ठिकाणी शब्द आहे सेल्फ इंडल्जंट. सेल्फ इंडल्जंट या शब्दाचा अर्थ होतो भोगी किंवा भोगवादी वृत्तीचा. सो बघा एकीकडे संयमी व्यक्ती आहे, एकीकडे मिताहारी व्यक्ती आहे की जे काही मिळतंय ते फार कमी खातोय, संयमी व्यक्तिमत्व आहे. आणि दुसरीकडे सेल्फ इंडल्जंट आहे म्हणजे काय? तो स्वतःसाठी, स्वतःच्या सुख सुविधांसाठी सर्व हव्या त्या गोष्टी जो करतो, भोगवादी वृत्तीचा किंवा भोगी. म्हणजे हे आपलं करेक्ट अँटोनिम या ठिकाणी होईल आणि म्हणून करेक्ट ऑप्शन होईल ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. माय ग्रेट ग्रँड अंकल डाईड. माझे ग्रेट ग्रँड अंकल जे आहेत ते डाईड म्हणजे ते मरण पावले, त्यांचं निधन झालं, त्यांचा मृत्यू झाला. मग कशामुळे त्यांचा मृत्यू झाला? तर एअरलेस. एअर म्हणजे हवा आणि लेस म्हणजे नसणे. हवा नसल्याने त्यांचा मृत्यू झाला हे पॉसिबल नाहीये आणि म्हणून ऑप्शन 1 आपल्याला कॅन्सल करावा लागेल. पुढे बघा हेअर दिलेला आहे आणि लेस म्हटलेला आहे. हेअर म्हणजे काय? ससा. ससा नसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असंही आपल्याला म्हणता येणार नाही, म्हणून ऑप्शन 2 कॅन्सल होईल. त्यानंतर हेअरलेस, केस नसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला हे देखील उचित कारण होणार नाही आणि म्हणून ऑप्शन 3 आपलं कॅन्सल होईल. एअरलेस म्हणता येईल की कोणत्याही वारसाविना त्यांचा मृत्यू झाला. आता बघा मित्रांनो, हा जो शब्द आहे HEIR एअर आणि याच्या पुढे लिहावा लागतो आपल्याला लेस. हा शब्द ऑलरेडी आपण पाहिलेला आहे. या शब्दामध्ये हा जो H आहे मित्रांनो, हा H कसा असतो? हा H असतो सायलेंट, म्हणजे याचा उच्चार केला जात नाही. मग उच्चार इथून केला जाईल, मग हे होईल एअरलेस. हे काय होईल मित्रांनो? याचा उच्चार होईल एअरलेस. मग आता बघा एअर म्हणजे काय? वारिस. जो कोणी एखाद्या मालमत्तेचा वारिस असतो किंवा जे काही प्रॉपर्टी असेल त्याचा जो वारिस असतो, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांना किंवा त्याचे सिबलिंग्स जे असतील किंवा त्यांचे जे काही मुलं बाळ असतील त्यांना जो मिळणारा पैसा किंवा संपत्ती असते त्यांना आपण काय म्हणतो? वारसदार म्हणतो. सो कोणत्याही वारसदाराविना त्याच्या ग्रेट ग्रँड अंकलचा काय झाला? मृत्यू झाला आणि म्हणून ऑप्शन 4 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, क्लिअर आहे. आता बघा पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. दिलेल्या शब्दाचा करेक्ट अपोजिट वर्ड जो आहे तो आपल्याला विचारलेला आहे. शब्द आहे मित्रांनो एफर्मल. एफर्मल या शब्दाचा अर्थ काय होतो? तर एफर्मल या शब्दाचा अर्थ होतो क्षणिक. जे काही तात्पुरते असेल किंवा जे काही क्षणिक असेल, जे काही फार कमी कालावधीसाठी असेल त्यांना आपण काय म्हणत असतो? एफर्मल म्हणत असतो. आणखी कोणता शब्द आहे यासाठी? बघा मोमेंटरी हा शब्द आहे की जो सगळ्यांना माहिती असेल मित्रांनो. त्यानंतर आणखी एक शब्द यूज केला जातो तो म्हणजे ट्रान्झिटरी. सो ट्रान्झिटरी या शब्दाचाही अर्थ होतो फार क्षणिक किंवा फार कमी कालावधीसाठी. आणि तात्पुरत्यासाठी तर आपल्याला एक कॉमन शब्द माहिती आहे मित्रांनो, दॅट इज टेम्पररी. सो हे 3 शब्द तुम्ही लक्षात ठेवा आणि हा इफॉर्मल चौथा. आता हे तुम्हाला मी सिनॉनिम सांगितले. विचारला काय आहे? अँटोनिम. विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला विचारलेला आहे. मग बघा या ठिकाणी पहिला शब्द आहे इटर्नल. इटर्नल म्हणजे काय? जे कायमचं असेल ते, आणि म्हणून ऑप्शन 1 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. ट्रान्झिटरी जर आपण पाहिला तर ट्रान्झिटरी काय आहे मित्रांनो? सिनॉनिम, आणि म्हणून हे उत्तर होणार नाही. टेम्पररी सुद्धा काय होईल? तर टेम्पररी एफर्मलचा सिनॉनिम होईल. आणि मॉर्टल सुद्धा आपण जनरली सिनॉनिम म्हणून घेऊ शकतो, कारण मॉर्टल म्हणजे काय? जे मृत होईल ते. सो अशा पद्धतीने ऑप्शन 1 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. बाकी सर्व शब्द जे या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दिलेली आहे ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. हे ऑलरेडी सर्व मी तुम्हाला शिकवलेलं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. सिट क्वाइटली ऑर लीव द मीटिंग.
आता बघा सेंटेन्समध्ये ऑप्शन काय दिलेले आहे, एल्स आहे, आयदर आहे, बट आहे आणि अदरवाईज आहे आणि या ठिकाणी ब्लँक दिलेली आहे. रिकामी जागा, सिट क्वाइटली, शांत बस, और अथवा लीव द मीटिंग किंवा मीटिंग सोडून निघून जा. आता सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, या ठिकाणी और हा शब्द आपल्याला दिसतोय आणि हे आपण लहानपणापासून शिकतोय की ऑरचा वापर केव्हा केला जातो. जर या ठिकाणी आयदर असेल तर पुढे और येणारच आहे, म्हणजे या ऑप्शनमधनं आपल्याला आयदरच घ्यायचं आहे, आपलं करेक्ट होईल. एल्स आणि अदरवाईज हे तर एकमेकांचं सिनॉनिम आहे. एखाद्या वाक्यामध्ये तुम्ही एल्सच्या ऐवजी अदरवाईज वापरा काय किंवा अदरवाईजच्या ऐवजी तुम्ही एल्स वापरा काय, दोन्ही हे सारखे आहेत आणि दोन सारखे आपले शब्द कधीच उत्तर होऊ शकत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 4 कॅन्सल होईल आणि बटचं या ठिकाणी काही तारतम्य नाही किंवा रिलेव्हन्स नाही आणि म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट ऑप्शन उत्तर या ठिकाणी होईल. मित्रांनो, हा सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न दिलेला आहे, पार्ट्स ऑफ द सेंटेन्सेस आर गिवन बिलो इन जंबल ऑर्डर, अरेंज देम टू फॉर्म मिनिंगफुल सेंटेन्स. आपल्याला पॅराजंबलचा प्रश्न सोडवायचा आहे. मग बघा या ठिकाणी द कॉमन पीपल म्हटलेलं आहे, सो हे ऑलरेडी गिवन आहे आणि इथे ए बी सी डी म्हणून 4 आपल्याला सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्यांना प्रॉपरली आपल्याला अरेंज करायचं आहे. सो द कॉमन पीपल बघा, द कॉमन पीपल म्हणजे जे जनसामान्य लोक असतात, जनसाधारण लोक जे असतात त्यांच्याबद्दल बोललं जात आहे, द कॉमन पीपल. आता बघा सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की द कॉमन पीपल नंतर आपल्याला काय लागणार आहे, व्हर्ब लागणार आहे. द कॉमन पीपल नंतर त्यांनी काय ऍक्शन केले किंवा त्यांच्यावर काहीतरी घडलेलं असेल तर त्यानंतर आपल्याला काय लागेल, व्हर्ब लागेल. मग ABCD मधनं आपल्याला काय शोधायचं आहे, व्हर्ब शोधायचा आहे. पहिला बघा, पहिला इन प्रिपोजिशन, दुसरा वर जो आहे तो व्हर्ब आहे, तिसरा इन प्रिपोजिशन, चौथा इन प्रिपोजिशन. याचा अर्थ असा आहे की द कॉमन पीपल नंतर आपल्याला बी घ्यावा लागेल. म्हणजे आपलं जे ऑप्शन असेल ते असं शोधायचं आहे की ज्याची सुरुवात बी ने होत असेल. मग बघा पहिल्या ऑप्शनची सुरुवात सी ने होत आहे, म्हणजे हे तर चुकीचं आहे. दुसऱ्या ऑप्शनची सुरुवात बी ने होत आहे, तिसऱ्या ऑप्शनची सुरुवात ए ने होत आहे, म्हणजे हे चुकीचं झालं आणि चौथ्या ऑप्शनची सुरुवात बी ने होत आहे. म्हणजे एकतर आपलं उत्तर 2 होईल किंवा आपलं उत्तर काय राहील, 4 राहील. मग आता बघा या ठिकाणी पण एन आहे, इकडे पण एन आहे, इकडे पण एन आहे. द कॉमन पीपल वर मेड टू टेक इंटरेस्ट. द कॉमन पीपल म्हणजे जे जनसामान्य लोक आहे, वर मेड म्हणजे त्यांना फोर्स करण्यात आलं, जबरदस्ती करण्यात आलं, त्यांच्याकडनं करून घेतलं. टू टेक इंटरेस्ट त्यांना इंटरेस्ट जो आहे तो घेण्यात लावण्यात आला. in the manner in which they were governed, in the return they got from those taxes, in the taxes they got paid. आता बघा मित्रांनो या ठिकाणी टॅक्सेस बद्दल बोललेला आहे आणि इकडे सुद्धा टॅक्सेस बद्दल बोललेला आहे, परंतु टॅक्सेसच्या आधी इकडे दोज हा शब्द वापरलेला आहे. याचा अर्थ असा आहे की टॅक्सेस इकडे इंट्रोडक्ट केलेला आहे किंवा इकडे इंट्रोड्यूस केलेला आहे आणि त्या टॅक्सेस नंतर पुढे हा दोज टॅक्सेस आलेला आहे. म्हणजे कुठेही आपला जर डी आला तर डी नंतरच आपला सी जो आहे तो येणार आहे आणि बी आपलं पहिलं सेंटेन्स आहे हे आपल्याला कळायला पाहिजे की बी आपलं हे पहिलं सेंटेन्स आहे आणि डी आणि सी ज्या ऑप्शन मध्ये आपल्याला पाहायचं आहे तिथे डी आधी आणि सी जो आहे तो नंतर यायला पाहिजे. मग बघा या ठिकाणी डी नंतर सी आहे आणि सुरुवात बी ने होत आहे, म्हणजे ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर आहे. इकडे बघा इकडे बी आहे आणि सी नंतर डी आहे, म्हणजे हे चुकीचं होईल, म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. Select the option that can be used as one word substitute. One who hides away on a ship to obtain a free passage. बघा one म्हणजे कोणीतरी व्यक्ती, who म्हणजे की जो, hides म्हणजे लपवणे, away म्हणजे दूर, ऑन अ शिप म्हणजे शिपवर, टू ऑप्टेन म्हणजे मिळवणे, अ फ्री पॅसेज म्हणजे फ्रीमध्ये जागा मिळवण्यासाठी. एक असा व्यक्ती की जहाजावर फ्रीमध्ये जागा मिळवण्यासाठी तो काय करत असतो, इकडे तिकडे जागा शोधत असतो किंवा लपत असतो. बघा पहिला शब्द आहे स्टोकर. स्टोकर म्हणजे जो भट्टी सांभाळणारा व्यक्ती असतो त्याला स्टोकर म्हटलं जातं. त्यानंतर कॉम्पोजिटर जे कॉम्पोजिशन तयार करतात त्यांना आपण कॉम्पोजिटर असं म्हणत असतो. त्यानंतर शिप राईट हा शिप चालवणारा व्यक्ती असतो, म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर आहे स्टो अवे. स्टो अवे हा असा व्यक्ती आहे की हा फ्रीमध्ये जहाजावर प्रवास करत असतो. जसं विदाऊट तिकीट प्रवास करणारे, काही बसमध्ये विदाऊट तिकीट प्रवास करणारे असतात, ट्रेनमध्ये विदाऊट तिकीट प्रवास करणारे असतात, जहाजामध्येही असे काही विदाऊट तिकीट प्रवास करणारे असतात की जे आपल्या स्वतःला लपवतात कुठे, जहाजावर. अशा लोकांना काय म्हटलं जातं, तर अशा लोकांना स्टो अवे असं म्हटलं जातं. ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर होईल. शब्द लक्षात ठेवा. पुढे बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. शब्द काय दिलेला आहे, अनस्क्रपलस. अनस्क्रपलस कुणाला म्हटलं जातं, असा व्यक्ती
की जो सतसत विवेक बुद्धीने वागत नाही, की तो आपल्या सतसत विवेक बुद्धीचा वापर करत नाही, त्याला अनस्क्रपलस असं म्हटलं जातं. पहिला शब्द आहे डेडिकेटेड. डेडिकेटेड म्हणजे समर्पित. दुसरा शब्द आहे कॉन्सायन्शियस. कॉन्सायन्शियस या शब्दाचा अर्थ काय होतो? आपल्या सतसत विवेक बुद्धीचा वापर करणे, किंवा जो व्यक्ती आपल्या सतसत विवेक बुद्धीचा वापर करतो त्याला आपण कन्सायन्शियस असं म्हणत असतो. सो ॲप्रोप्रिएट विचारलेला आहे अँटोनिम. एकीकडे आहे अनस्क्रपलस, की जो व्यक्ती कसा आहे, सतसत विवेक बुद्धीचा वापर करत नाही तो, आणि इकडे आहे की जो व्यक्ती आपल्या सतसत विवेक बुद्धीचा वापर करतो तो कॉन्सायन्स. म्हणजे हे एकमेकांचे अँटोनिम विरुद्धार्थाचे शब्द होतील. पुढे आहे सिंगल माइंडेड. सिंगल माइंडेड कुणाला म्हटलं जातं? की जो व्यक्ती एक ध्येय, एक एम, एक गोल धरून चालतो त्याला सिंगल माइंडेड व्यक्ती म्हटलं जातं. आणि सुपरफ्लॉज म्हणजे काय? अनावश्यक. जे अननेसेसरी असेल, ज्याची काहीही गरज नसेल, जे अनावश्यक असेल, जे अननेसेसरी असेल, त्यालाच आपण सुपरफ्लॉज असं म्हणत असतो. आणि म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. चूज द ऑप्शन विच द करेक्ट पंक्च्युएशन. करेक्ट पंक्च्युएशन असलेलं ऑप्शन आपल्याला शोधायचं आहे. As Macbeth left the room, he heard another voice which cried, "Sleep no more. Macbeth has murdered sleep." आता हे सेंटेन्स दिलेलं आहे. आता या सेंटेन्स मध्ये शोधायचं नसतं आपल्याला की कुठे कोणता चिन्ह आपल्याला द्यायचा आहे. सो आता बघा, इथे आपल्याला काही ऑप्शन्स दिसत आहेत. त्या ऑप्शन्स मध्ये काही चुकीचे ऑप्शन्स असतील ते आपल्याला शोधायचं आहे. ॲज मॅकबेथ लेफ्ट द रूम, जशी त्याने रूम सोडली, ही हर्ड अनदर व्हॉइस, की त्याने दुसरा आवाज ऐकला. एखाद्या व्यक्तीने जर दुसरा आवाज ऐकला तर हर्ड नंतर हा जो अनदर व्हॉइस आहे हा काय होईल? आपल्यासाठी ऑब्जेक्ट होईल. आणि व्हर्ब आणि ऑब्जेक्ट मध्ये अशा पद्धतीने कॉमा देता येत नाही, म्हणून हा कॉमा चुकीचा आहे. आणि त्यामुळे ऑप्शन 1 जे आहे त्या ठिकाणी कॅन्सल होईल. त्यानंतर ऑप्शन 3 बघा मित्रांनो, या ठिकाणी ही हर्ड अनदर व्हॉइस एकदम प्लेन या ठिकाणी दिसते आपल्याला. त्यानंतर इथे जर तुम्ही पाहतात तर व्हॉइस आणि विच मध्ये हा जो कॉमा आहे, आणि इकडे सुद्धा व्हॉइस आणि विच मध्ये जो कॉमा आहे हा पूर्णतः चुकीचा आहे. याची काहीही गरज या ठिकाणी नव्हती. आणि म्हणून ऑप्शन 3, ऑप्शन 4 कॅन्सल होईल. ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. पुन्हा एकदा पॅराजम्बलचा क्वेश्चन आहे. या ठिकाणी आर्किटेक्चर इज अ फॉर्म म्हटलेला आहे. पुन्हा एकदा आपल्याला पहिलं सेंटेन्स जे आहे ते गिवन आहे, दिलेलं आहे, आणि बाकीचे जे सेंटेन्सेस आहेत त्यांना अरेंज करायचं आहे. सो या सेंटेन्सला यापैकी कोणतं सेंटेन्स पहिलं लिंक होईल ते आपल्याला शोधायचं आहे. आर्किटेक्चर इज अ फॉर्म. आर्किटेक्चर हा एक फॉर्म आहे, एक प्रकार आहे. फॉर्म म्हणजे प्रकार. आणि फॉर्म नंतर जनरली काय वापरतो आपण? तर फॉर्म नंतर आपण ऑफ वापरतो. मग आपल्याला काय करायचं आहे की असं सेंटेन्स शोधा की ज्याची सुरुवात ऑफ ने होत असेल. बघा आपल्याला या ठिकाणी काय मिळतोय? सी मिळतोय. म्हणजे हे आपलं पहिलं सेंटेन्स होईल. सो सी ने सुरुवात होणारं ऑप्शन आपल्याला शोधायचं आहे. सो बघा, पहिलं जे ऑप्शन आहे ते ए ने सुरू होतं, हे कॅन्सल होईल. दुसरं ऑप्शन सी ने सुरू होत आहे, बरोबर. तिसरं ऑप्शन डी ने सुरू होत आहे, कॅन्सल. चौथं बी ने सुरू होत आहे, कॅन्सल. अशा परिस्थितीत ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा. Select the most appropriate option to fill in the blank. The bell when we entered the class. आता हा ग्रामरचा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आतापर्यंत मॅक्सिमम क्वेश्चन जो आयदर ऑरचा प्रश्न होता तो सोडला तर बाकी सर्व प्रश्न एकतर वन वर्ड सबस्टिट्यूशनवर विचारले गेले होते किंवा सिनॉनिम्स किंवा अँटॉनिम्सवर विचारले गेलेले होते. सो या ठिकाणी द बेल जो आहे तो आपला सब्जेक्ट आहे, हा वेन आहे. वेन नंतर पुन्हा सब्जेक्ट आहे, आणि त्यानंतर एंटर्ड जो आहे तो काय आहे मित्रांनो? V2 आहे. जर वेन नंतर सब्जेक्ट नंतर V2 आहे तर वेनच्या आधी काय येणार? हॅड प्लस V3 येणार. म्हणजे या ठिकाणी बेल नंतर काय पाहिजे? हॅड. आणि हॅड नंतर काय घ्यायला पाहिजे? V3. हा रिंग्स जो आहे हा V1 प्लस S आहे, म्हणजे कॅन्सल होईल. हा रिंग जो आहे तो ING मध्ये आहे, म्हणजे हा सुद्धा काय होईल? कॅन्सल होईल. इकडे हॅड तर बरोबर आहे मित्रांनो, परंतु बघा हा जो शब्द आहे रिंग हा V1 आहे, दुसरा शब्द आहे रँग हा V2 आहे, आणि तिसरा शब्द आहे रंग. सो बघा V1, V2 आणि V3 जर आपण पाहिले तर हॅड नंतर V3 वापरला जातो. हा जो रँग V2 आहे हा या ठिकाणी कसा आहे मित्रांनो? चुकीचा आहे. सो या ठिकाणी हॅड बरोबर आहे आणि रंग जो आहे तो V3 आहे, म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. हा सोपा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. सिलेक्ट द मोस्ट अप्रूव्ड ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द मीटिंग ॲट 5:30. द मीटिंग हा आपला वाक्याचा काय आहे मित्रांनो? एक सब्जेक्ट आहे. आता सब्जेक्ट नंतर हा स्टार्ट जो आहे तो V1 आहे, आणि त्याला काय जोडलेला आहे? S जोडलेला आहे. आता या ठिकाणी विल दिलेला आहे. विल नंतर आपण डायरेक्टली ING व्हर्ब घेतो का? अजिबात नाही. विल नंतर बी घ्यावा लागतो आणि बी नंतर ING घ्यावा लागतो. म्हणजे हा स्टार्टिंग डायरेक्टली या ठिकाणी घेता येणार नाही. हे ऑप्शन काय होईल? कॅन्सल होईल.
पुढे बघा, डायरेक्टली स्टार्टिंग तर घेता येत नाही. द मीटिंग नंतर इज किंवा वॉज काहीतरी पाहिजे तेव्हा तुम्ही स्टार्टिंग घेणार. सो हा स्टार्टिंग पण आपल्याला घेता येणार नाही. द मीटिंग, मीटिंग काय आहे, एक अनकाउंटेबल नाउन आहे. सो त्यासाठी आपण हा स्टार्ट V1 जो आहे तो पण घेणार नाही. म्हणून आपल्याला स्टार्ट V1 ला एस जोडूनच आपलं काय करावं लागेल, प्रेझेंट इंडेफिनिट टेन्सचं सेंटेन्स बनवावं लागेल. पुढे बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड एज वन वर्ड सबस्टिट्यूट. पुन्हा वन वर्ड सबस्टिट्यूट, पुन्हा व्होकॅब्युलरी. अँड एक्स्ट्रीम फिअर, खूप जास्त घाबरणे. ऑफ बीइंग, असणे. इन अ स्मॉल, स्मॉल मध्ये असणे. कन्फाईन प्लेस, जे काही बंदिस्त जागा असतात छोट्या छोट्या, त्या बंदिस्त जागांमध्ये घाबरणाऱ्या व्यक्तीला काय म्हटलं जातं किंवा त्या फिअरला काय म्हटलं जातं. हायड्रो म्हणजे पाणी, फोबिया म्हणजे घाबरणे, पाण्याला घाबरणे म्हणजे हायड्रोफोबिया. क्लस्टर म्हणजे बंदिस्त जागा, फोबिया म्हणजे घाबरणे. जो व्यक्ती बंदिस्त जागांना घाबरतो त्या घाबरण्याला आपण काय म्हणतो, क्लास्ट्रोफोबिया असं म्हणत असतो. पुढे दिलेलं आहे प्रोजेरिया. प्रोजेरिया कोणाला म्हटलं जातं, की जो लहान मूल असेल परंतु लहान वयामध्येच त्याला वृद्धत्व जर आलं असेल आणि वृद्ध व्यक्तीसारखा दिसत असेल तर तो प्रोजेरिया आहे. सो हे आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर पॅराफर्नॅलिया जी आहे, हे सामग्री, साधन सामग्री जी आहे त्याचा अर्थ होतो, म्हणजे हे सुद्धा आपला आन्सर होणार नाही. ऑप्शन 2 क्लास्ट्रोफोबिया जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, रूपा ट्राईड टू मेक रेपरेशन्स. रेपरेशन्स म्हणजे काय, तर रेपरेशन्स म्हणजे भरपाई. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला तर एखादी इन्शुरन्स कंपनी असेल तर ती भरपाई देते, समोरची पार्टी भरपाई देते. सो वेगवेगळ्या प्रकारची भरपाई असते, त्याला आपण कॉम्पन्सेशन असं म्हणत असतो. आपल्याला सिनॉनिम विचारलेला आहे. सो सिनॉनिम बघा, कॉम्पन्सेशन पहिलाच शब्द या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डेलिगेशन म्हणजे प्रतिनिधी मंडळ किंवा शिष्टमंडळ, सगळ्यांना माहिती आहे. हे आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर या ठिकाणी ॲस्पर्शन आहे आणि इकडे कोरिलेशन आहे, हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड एज वन वर्ड सबस्टिट्यूट. द आर्ट ऑफ प्रिझर्विंग म्हणजे प्रिझर्व करणे, जतन करणे. स्किन ऑफ ॲनिमल्स, ॲनिमलची स्किन, बर्डची स्किन अँड फिशची स्किन. फिश असेल, ॲनिमल्स असतील, बर्ड्स असतील, त्यांची स्किन जी आहे तिचं जे प्रिझर्वेशन केलं जातं त्याला नेमकं काय म्हटलं जातं. आता बघा, स्किन कोणाची असो त्या स्किनसाठी आपण कोणता शब्द वापरत असतो मित्रांनो, डर्म. DERM, डर्म या शब्दाचा आपण वापर करत असतो. आणि म्हणून जो स्किन स्पेशलिस्ट असतो त्याला आपण डर्मॅटोलॉजिस्ट म्हणतो. आणि म्हणून जेव्हा उन्हाळ्यामध्ये एक पावडर येते, डर्मीकूल पावडर. सो तिथे सुद्धा म्हणतात आया मौसम थंडे थंडे डर्मीकूल का. सो डर्मी म्हणजे काय त्या ठिकाणी त्वचा आणि कूल म्हणजे काय, थंड. आपल्या त्वचेला थंड करणारी पावडर डर्मीकूल पावडर. सो बघा, फिलॉलॉजी. फिलॉलॉजी म्हणजे या ठिकाणी काय होईल, भाषाशास्त्र. हे आपलं उत्तर होणार नाही. टॅक्सॉनॉमी म्हणजे वर्गीकरण करणारी शाखा. हे आपलं उत्तर होणार नाही. सेस्मॉलॉजी भूकंपशास्त्र. आणि टॅक्सिडर्मी, या ठिकाणी बघा डर्मी शब्द आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे हे काय होईल, आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा शब्द, पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द गिफ्टेड अ न्यू पेअर ऑफ इयरिंग्स हिज बिलव्ड. द कोणीतरी व्यक्ती आहे, गिफ्टेड म्हणजे गिफ्ट केलं. अ न्यू पेअर ऑफ इयरिंग्स. इयरिंग्स माहिती ना, ते कानामध्ये घालतात महिला वगैरे, महिला मंडळ जे कानांमध्ये कर्णफुलं घालतात, इयरिंग्स घालतात, कानातले म्हणतात त्यांना. सो त्याची पेअर जी आहे या व्यक्तीने टू हिज बिलव्ड, त्याच्या प्रेयसीला त्याने दिलेली आहे. एक व्यक्ती आहे मेल, त्याने त्याच्या प्रेयसीला कर्णफुलं, इयरिंग्स जे आहेत त्याची एक नवीन पेअर जी आहे ती दिलेली आहे. मग तो व्यक्ती कोण आहे, तर तो व्यक्ती बॅरन म्हणजे नापीक जमीन आहे का, नाही, हे कॅन्सल होईल. बॅरोन हा शब्द आहे का, अजिबात नाही. BARON, बॅरन कोणाला म्हटलं जातं, की एखादा व्यक्ती की ज्याला समाजामध्ये उच्च स्थान प्राप्त असेल त्याला बॅरन म्हटलं जातं, किंवा एखादा असा व्यक्ती की जो त्या एरियामध्ये, सोसायटीमध्ये किंवा त्या ठिकाणी तो व्यक्ती फार मोठा बिझनेसमॅन जो आहे तो असणार आहे, त्याला बॅरन म्हटलं जातं. सो ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. ब्राऊन कलर सगळ्यांना माहिती आहे, ते आपलं उत्तर होणार नाही. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फिल्म. पुन्हा एकदा, रेहाना हॅज अ व्हेरी गुड फॉर डान्स ड्रामाज. डान्स ड्रामाज, तिच्याकडे डान्स ड्रामाचे कोण आहे, एक आहे ट्रूप, दुसरा आहे ट्रिप, तिसरा आहे ट्रिप आणि चौथा आहे ट्रूप. आता बघा, दोन शब्द या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवा, TROOP ट्रूप आणि एक आहे TROUPE ट्रूप. आता हा जो ट्रूप आहे हा कुणाचा असतो, जवानांचा. जे सोल्जर्स असतात किंवा जे स्काउट असतात त्यांचा जो ग्रुप असेल त्याला आपण ट्रूप म्हणतो. आणि हा ट्रूप म्हणजे सुद्धा समूह, परंतु हा कुणाचा असेल, एकतर डान्सर्स लोक असतील किंवा एकतर ॲक्टर्स लोक असतील, त्यांचा जो समूह किंवा परफॉर्म करणारे जे परफॉर्मर्स असतात त्यांचा जो ग्रुप किंवा गट असेल त्याला ट्रूप म्हटलं जातं. आता या ठिकाणी डान्स आणि ड्रामा करणाऱ्यांचा जो ग्रुप आहे तो कोणता असेल, TROUPE ट्रूप. येथे सोल्जर्सच्या ग्रुपबद्दल चर्चा झालेली नाही आणि म्हणून TROUPE ट्रिप तर होत नाहीये. ट्रिप सगळ्यांना माहिती आहे, आपली जी ट्रिप जाते असा शब्दच नाहीये आणि हा ट्रूप म्हणजे
म्हणजे सोल्जर्स जे आहेत त्यांचा ग्रुप. बघा पुढचा प्रश्न, चूज द ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन. आता इथे डब्ल्यू जो आहे तो कॅपिटल पाहिजे, कॅन्सल करा. इकडे डब्ल्यू कॅपिटल आहे, इकडे डब्ल्यू कॅपिटल आहे, इकडे स्मॉल आहे, कॅन्सल करा. 2 किंवा 3 पैकीच आपलं उत्तर होईल. इकडे बघा पहिला शब्द आहे वेअर्स, इकडे सुद्धा शब्द आहे वेअर, परंतु जेव्हा वेअर आणि इजला आपण एकत्र करतो बघा असा WHERE असेल आणि एक असेल वेअर इज, तर याला आपण कॉन्ट्रॅक्शन करून कसा लिहितो, वेअर लिहितो, ॲपॉस्ट्रोफी देतो आणि एस देतो. सो या ठिकाणी आपल्याला ॲपॉस्ट्रोफी पाहायला मिळत नाहीये म्हणून हे चुकीचं आहे. इकडे बघा ॲपॉस्ट्रोफी आहे म्हणजे ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. सोपा प्रश्न. पुढे बघा पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस आर गिवन बिलो. तिसरा प्रश्न पॅराजम्बल वर विचारलेला आहे. द वॉइस हॅड टू बी, हा सेंटेन्स ऑलरेडी आपल्याला गिवन आहे. बघा इथे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे की इथे बी आहे, तर बी नंतर जनरली आपण काय वापरतो, V3 वापरतो. मग दिलेल्या ऑप्शन्स मधनं सेंटेन्सेस मधनं V3 शोधा. नॉट V3 आहे का नाही, विच V3 आहे का नाही, बट V3 आहे का नाही, लिसंट आपल्याला काय दिसतोय, V3 दिसतोय. म्हणजे डी जे आहे ते आपलं फर्स्ट सेंटेन्स या ठिकाणी होईल. मग असं ऑप्शन शोधा की ज्यांची सुरुवात डी ने होत आहे. बघा इथली सुरुवात डी ने होत आहे, बरोबर. इथली सुरुवात सी ने होत आहे, कॅन्सल. इकडची पण सी ने होत आहे, कॅन्सल. इकडची ए ने होत आहे, कॅन्सल. मग अशा परिस्थितीत बघा केवळ आणि केवळ एकच आपलं उत्तर होईल. पुढे बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन. यू हॅव डन वेल. यू हॅव डन वेल म्हणजे तू चांगलं काम केलेलं आहे. व्हॉट यू हॅव डन वेल असं आपण म्हणू शकत नाही, वेगळा अर्थ होतो. शेम म्हणजे लाज वाटली पाहिजे, तू चांगलं काम केलं. कोणी चांगलं काम केलं तर त्याला आपण असं म्हणणार का, अजिबात नाही, कॅन्सल. अलास, अलास म्हणजे एखादा व्यक्ती दुःखी असेल आणि दुःखामध्ये तो काहीतरी शब्द बोलतोय, सो हे यू हॅव डन वेल असं म्हणणार का, अलास नाही. ब्रावो, ब्रावो म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचे उद्गारवाचक चिन्ह, उद्गारवाचक जो वाक्य आहे ब्रावो यू हॅव डन वेल, की अरे वाह तू खूप छान काम केलेलं आहेस. सो ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर होईल. हे तर सगळ्यांना जमलं असेल. पुढे बघा चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ फेलेस्टिन. फेलेस्टिन या शब्दाचा अर्थ होतो असभ्य किंवा असंस्कृत. जो व्यक्ती असंस्कृत असेल किंवा असभ्य असेल त्याला फेलेस्टिन असं म्हटलं जातं. सो असभ्य किंवा बावडी हा आपला काय होईल, सिनॉनिम होईल, गावंडर ज्याला म्हटलं जातं. कल्चर जो आहे तो सुसंस्कृत म्हणजे करेक्ट आपला अँटोनिम होईल. त्यानंतर बार्बरियन, बार्बरियन म्हणजे काय, रानटी किंवा जंगली ज्याला आपण म्हणतो. आणि ग्रॉस म्हणजे एकूण. सो करेक्ट ऑप्शन काय होईल, ऑप्शन 2 दॅट इज कल्चर्ड. कल्चर्ड म्हणजे सुसंस्कृत व्यक्ती, sophisticated person. Choose the correct word to fill in the blank. Snigdha was caught red-handed and so dismissed from her service for treating great Indian classical music with. बघा स्निग्धा नावाची एक महिला मुलगी was caught red-handed, तिला रंगे हात पकडलं गेलं, and so dismissed from आणि डिसमिस करण्यात आला तिच्या सर्व्हिस मधनं, फॉर ट्रीटिंग कारण ती ट्रीट करत होती ग्रेट इंडियन क्लासिकल म्युझिक विथ, म्हणजे काहीतरी तिने ग्रेट इंडियन क्लासिकल म्युझिक सोबत केलं आणि म्हणून तिला काय करावं लागलेलं आहे, तिची जॉब जो सर्व्हिस मधून तिला डिसमिस करण्यात आलेला आहे. इरेव्हरन्स, बघा रेव्हरन्स म्हणजे मान, आदर, सन्मान. रेव्हरन्स म्हणजे काय, मान, आदर, सन्मान. आणि इरेव्हरन्स म्हणजे काय, अनादर, एखाद्या गोष्टीचा अपमान करणे, अनादर करणे. सो बघा इरेव्हरन्स हा REVERE हा ए चुकीचा आहे. REVERA बघा REVERENCE रेव्हरन्स म्हणजे काय, आदर. हा काय झाला, आदर. आता तुम्ही याचं नेगेटिव्ह करण्यासाठी याला काय जोडणार, IR जोडणार. सो हे झालं इरेव्हरन्स म्हणजे अनादर. सो इकडे हा ए चुकीचा आहे, इकडे डबल आर बरोबर आहे परंतु व्ही नंतर हा RI चुकीचा आहे, हे कॅन्सल. इकडे बघा IR आणि रेव्हरन्स बरोबर आहे, हे बरोबर. इकडे IR जो आहे तो चुकीचा आहे म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड ॲक्सेंच्युएट. ॲक्सेंच्युएट या शब्दाचा अर्थ काय होतो, जोर देणे. एखादा शब्द असेल त्या शब्दावर आपण जोर देतो, एखादं वाक्य असेल त्या वाक्यावर आपण काय करतो, जोर देतो. याला आपण आणखी काय म्हणतो, याला आणखी आपण म्हणतो फोर्स. याला आणखी आपण कोणता शब्द वापरतो, स्ट्रेस. याला आणखी आपण कोणता शब्द वापरतो, ॲक्सेंट हा शब्द सुद्धा आपण या ठिकाणी वापरत असतो. मित्रांनो आपल्याला अँटोनिम विचारलेला आहे म्हणजे फोर्स न देणे, स्ट्रेस न देणे किंवा ॲक्सेंट न देणे. पब्लिसाइज म्हणजे पब्लिकसाठी खुलं करणे. टोन डाऊन म्हणजे जिकडे तुम्ही फोर्स, स्ट्रेस किंवा ॲक्सेंट किंवा ॲक्सेंच्युएट केलेला आहे त्याच्या विरुद्ध. आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे आणि ॲडव्हर्टाइज म्हणजे काय, जाहिरात करणे. म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. मित्रांनो पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द वर्ड सरेप्शियस. सरेप्टिशियस या शब्दाचा अर्थ काय होतो, गोपनीय.
गोपनीय किंवा ज्याला आपण म्हणतो सिक्रेटिव्ह, ज्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, जे काही सिक्रेटिव्ह असेल किंवा जे काही हिडन असेल किंवा जे काही कोवर्ट असेल किंवा जे काही क्लॅन्डेस्टाईन असेल त्याला आपण म्हणतो जे गोपनीय असेल, सिक्रेट असेल, मिस्ट्रियस असेल. सो पब्लिक म्हणजे काय, जे ओपन आहे, सिनॉनिम विचारलेला आहे. ट्रुथफुल म्हणजे जे खरं आहे, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, क्लॅन्डेस्टाईन म्हणजे जे गुप्त आहे. सो त्याला आपण म्हणणार ऑप्शन 4 आपलं करेक्ट ऑप्शन उत्तर होईल. सरेप्टिशियस साठी क्लॅन्डेस्टाईन इज द करेक्ट सिनॉनिम. कोवर्ट इज ऑल्सो हिडन आणि सिक्रेटिव्ह, सिक्रेट आपण यूज करू शकतो. पुढे बघा, कंप्लीट द सेंटेन्स विथ द करेक्ट ऑप्शन. आकाश लिव्ड हियर. आकाश स्लोली लिव्ड हियर तर अजिबात होणार नाही. डेली रोज इथे राहतो. फॉर्मरली कारण लिव्ड V2 आहे. नाव येणार नाही कारण लिव्ड V2 आहे. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढे बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड एज वन वर्ड सबस्टिट्यूट. द ॲक्शन ऑफ लुकिंग विदिन ऑर इन टू वन्स माइंड. स्वतःच्या माइंडमध्ये आपण जे काही आपण रेट्रोस्पेक्ट करतो किंवा इंट्रोस्पेक्ट करतो की आपल्या मनात काय चाललेलं आहे ते ओळखतो किंवा दुसऱ्याच्या मनात काय चाललेलं आहे ते ओळखतो. इंट्रोवर्ट म्हणता येणार नाही, ऑप्शन कॅन्सल. इंट्रोस्पेक्ट ऑप्शन 2 बरोबर होईल. एक्झामिनेशन म्हणजे या ठिकाणी परीक्षण करणे आणि ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण करणे हे उत्तर होणार नाही. सो ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. ओके, सो ही झाली आपली टोटल 25 क्वेश्चन्स. सो DMER एक्झामिनेशनमध्ये ही जी 25 प्रश्न विचारली होती मित्रांनो, हे जर तुम्ही व्यवस्थित पाहिली असतील आणि तुम्हाला व्यवस्थित अंदाज आला असेल तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की ग्रामरचे क्वेश्चन्स कमी विचारलेले आहे, व्होकॅब्युलरीचे प्रश्न जास्त विचारलेले आहे. पॅराजम्बलवर 3 प्रश्न विचारले गेले होते. अँटॉनिमवर मला वाटतं जवळपास 5 ते 7 प्रश्न. वन वर्ड सबस्टिट्यूशन्सवर 3 ते 6 प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सो अशा पद्धतीने आपण जर TCS पॅटर्ननुसार तयारी करत असणार तर ग्रामरसह आपल्याला व्होकॅब्युलरीकडेही विशेष लक्ष जे आहे ते ठेवायचं आहे, द्यायचं आहे, जेणेकरून कोणताही प्रश्न आपला चुकायला नको. आणि तसेच आपला ऑनलाईन कोर्स देखील उपलब्ध झालेला आहे. सो त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.